आणि आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। येरवडा रुग्णालयात मनोरुग्णांकडून सगळी कामं करून घेत असल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती। अतिरिक्त संचालक सुनीता गेहलोत यांनी या बातमीची दखल घेतली आणि आरोग्य तज्ञ जे आहेत सुनीता गेहलोत यांनी तातडीनं येरवडा मनोरुग्णालयाची गुरुवारी रात्री उशिरा पाहणी केली आहे। यामध्ये त्यांनी येरवडा प्रशासनाचे अधीक्षक यांच्या कार्यपद्धतीवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुग्ण असलेल्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात डास फिरत होते। रुग्ण जमिनीवरती पांघरून नसताना झोपत होते। रुग्णालय प्रशासनाला गेहलोत यांनी मनोरुग्णांप्रती संवेदना जागृत ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेले आहेत। यशपाल, कशा पद्धतीने हा सगळा रात्रीचा जो आहे पाहणी दौरा झाला आणि त्यानंतर आता काय सूचना दिल्या आहेत? वैष्णवी प्रादेशिक मनोरुग्णालयात साधारण 950 स्त्री आणि पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत। परंतु गेल्या आठवड्याभरापासून त्या ठिकाणी स्वच्छतेचे जे कंत्राटदार होते ते स्वच्छतेचं काम करत नव्हते। इथल्या प्रशासनाने त्या रुग्णांकडूनच स्वच्छतेचं काम करून घेत असल्याचं व्हिडिओ आपल्या हाती लागले आणि एनडीटीव्हीने सर्वप्रथम ही बातमी दिली। याची दखल घेत आरोग्य संचालक खळबळून जागे झाले आणि काल गेहलोत यांनी रात्री सरप्राईज व्हिजिट करत या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांना ते वास्तव निदर्शनास आलं। आज आरोग्यमंत्री पुण्यामध्ये आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी एनडीटीव्हीला माहिती दिलेली की ते या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि या पाहणीमध्ये ते योग्य ते निर्देश त्या ठिकाणी देणार आहेत आणि तातडीने निविदा प्रक्रिया राबवून या ठिकाणी स्वच्छतेचं जे कंत्राट आहे ते देऊन या रुग्णांकडून जे काही अमानवीय पद्धतीने काम करून घेतलं जात होतं त्याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि आता थोड्या वेळातच डॉक्टर प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री हे या ठिकाणी व्हिजिट करून एनडीटीव्हीच्या बातमीची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना सूचना देणार आहेत। वैष्णवी, धन्यवाद यशपाल। आणि आंबेडकर यांच्या दौऱ्यानंतर नेमकं काय पुढे येत आहे, ते काय सूचना देत आहेत हे देखील आपल्याकडनं जाणून घेऊ। तुर्तास सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।